पप्पांवरती प्रँक करणार आहे. तिचे पप्पा काय कधी चहा घेत नाही, पण आज त्यांना मी बळच चहा घ्यायला सांगणार आहे आणि त्यांच्या चहामध्ये मीठ टाकणार आहे. तर बघूया त्यांची रिॲक्शन. ते जास्त रिॲक्ट करत नाही, एवढं काही चिडणार नाही माझ्यावरती, पण बघू त्यांचं रौद्र रूप आज बाहेर येतं आहे का काय. तर मी वेगळा चहा बनवला आहे आणि एक मिठाचा पण चहा बनवते. बघूया काय होतं आहे ते. छोट्या पातेल्यामध्ये मी त्यांच्यासाठी मिठाचा चहा बनवते. जास्त मीठ टाकू म्हणजे त्यांना जरा जास्त खारट लागले. पण ते कधी जेवणामध्ये मस्ती पण पाहिजे असतं. ते एवढे काही रागीत नाही आहे असे, पण बघू काय काही थोडेफार मला आत्तापर्यंतचे सगळ्यात जास्त बोलणे आज भेटते का काय बघूया. खाली गेलेत पिऊ आणि त्याचे पप्पा गाडी धुवायला आमची. आता त्यांना येऊन नाही द्यावा लागणार. किचनमध्ये आले तर समजून त्यांना 2 चहा का बनवलेत वेगवेगळे. बोल, कोण आलं होतं राजा आला होता खाली? काय म्हणते मग तू त्याला? फक्त हसला फक्त? कोणासोबत होता? त्याच्या मम्मासोबत होता का? मला वाटतं पप्पासोबत. सोबतच होता. जाऊ ना मग आपण. कुठं? पप्पाला म्हणा पटकन चहा घ्या आणि चला तिकडं तुम्ही जा. मी त्यांना त्यांच्या फ्रेंडकडे जायचं आहे पप्पाला. आपण खाली जाऊ मग. ओके, तू पटकन खाऊन घे. मग तुला आज आहे ना मी मिक्स बनवलं आहे. पास्ता आणि मॅगी दोन्ही मिक्स बनवलं. यम यम. काय केलं तुम्ही खाली जाऊन? धुतली गाडी? हा लगेच जाऊ ना, पटपट खा ना तुम्ही. थोडा घ्या ना बरं वाटण. चल ना मम्मा. कुठं वैताग दिला का वहिनी? आणि राज काहीच नाही म्हणलं तुला? पप्पाला आधीच मळमळ राहिले, त्याच्यात त्यांना मी बळजबरी चहा देते. आता कसा आहे हो? चांगला झालाय. म्हणलं पिऊच्या पप्पा प्रँक करा बघा, त्यांचं रौद्र रूप बाहेर येते का? तेव्हा पप्पा गेले पळून तिकडं. कसं वाटलं तुम्हाला पहिला गोष्ट केल्यावर? पेले त्या असल्या कधीच नाही. कसं लागलं? कशाने लागलं? फेकून दिला. एक चमचा. टाकलं काय